गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं आज स्वागत आहे. आज आपण 11वी कॉमर्स साठी 11th कॉमर्स साठी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टचे ऑनलाईन लेक्चर आजपासून स्टार्ट करत आहोत. सगळ्यात अगोदर कॉमर्स फॅकल्टी मध्ये कॉमर्स स्ट्रीम मध्ये सगळ्या नवीन आलेल्या 10वी उत्तीर्ण होऊन 11वी मध्ये प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कॉमर्स फॅकल्टी मध्ये हार्दिक सगळ्यांचं वेलकम आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. तर 11th कॉमर्स साठी म्हणजे कॉमर्स फॅकल्टी मध्ये जो महत्त्वाचा विषय आहे अकाउंटन्सी, तो एक खूप महत्त्वाचा विषय आहे. या विषयाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं. जनरली तुम्ही ऐकलं असेल, आता तुम्ही कॉमर्स फॅकल्टी मध्ये आला परंतु तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीचं अजून काही सगळं नॉलेज नाहीये. परंतु जे आपण ऐकतो कॉमर्स बद्दल किंवा कुणी एखाद्याला आपण आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्यापेक्षा जे मोठे आहे ज्येष्ठांना आपण ते बोलताना आपण ऐकत असतो की कॉमर्स कॉमर्स म्हणजे काय, तर त्यांच्या तोंडातून आपण एक शब्द नेहमी ऐकत असतो, कॉमर्स म्हणजे अकाउंट. म्हणजे साधारणतः जनरली ज्यांचा बॅकग्राऊंड कॉमर्स नाहीये, ज्यांना कॉमर्स मध्ये जास्त नॉलेज नाहीये, अशा लोकांसाठी कॉमर्स म्हणजे एक संकल्पना डेव्हलप झालेली समाजामध्ये, कॉमर्स म्हणजे अकाउंटन्सी. आणि त्यांचा ती संकल्पना बाळगणे, ती धारणा त्यांची बनणे हे काही चुकीचं नाहीये. कॉमर्स मध्ये अकाउंट हे खूप महत्त्वाचा भाग आहे. पण कॉमर्स फॅकल्टी म्हणजे अकाउंट हे चुकीचं आहे. कॉमर्स मध्ये फक्त अकाउंट नसतं. कॉमर्स ही फॅकल्टी खूप मोठी आहे, त्याची संकल्पना खूप मोठी आहे. कॉमर्स आपला बिझनेसशी संबंधित आहे आणि कॉमर्स फॅकल्टी मध्ये एक सब्जेक्ट महत्त्वाचा आहे, त्याला आपण म्हणतो अकाउंट. मग हा सब्जेक्ट अकाउंटन्सी आपल्याला शिकायचा आहे. हा अकाउंटन्सी सब्जेक्ट मुलांसाठी कॉमर्स फॅकल्टी मध्ये खूप महत्त्वाचा असतो. आणि अकाउंटन्सी हा सब्जेक्ट जर अकाउंटन्सी या विषयावर कमांड मिळवायची असेल तर आपण म्हणतो ना की एखादी जेव्हा आपण 4 मजली 5 मजली एखादी इमारत बांधतो, बिल्डिंग बांधतो, तेव्हा ती बिल्डिंग स्ट्रॉंग असेल, ती जास्त काळ टिकेल, हे कशावर आपण अवलंबून असतं, तर त्याच्या फाउंडेशनवर, त्याच्या पायावर. पाया जर मजबूत असेल तर ती बिल्डिंग दीर्घकाळ टिकणार आहे. तसंच अकाउंट जर चांगलं शिकायचं असेल, अकाउंटन्सीचं नॉलेज शार्प बनवायचं असेल, तर अकाउंटचा पण पाया म्हणजे अकाउंटचं बेसिक नॉलेज, पाया म्हणजे बेसिक नॉलेज, अकाउंटचं फाउंडेशन नॉलेज, अकाउंटचं बेसिक नॉलेज जर तुमचं परफेक्ट असेल, अकाउंटन्सीच्या बेसिक कन्सेप्ट ज्या काही टर्मिनॉलॉजी असतील, ज्या काही टर्म्स अकाउंटन्सी मध्ये येतात, ज्या काही कन्सेप्ट अकाउंटन्सी मध्ये येतात, त्या जर तुमच्या क्लिअर असतील, चांगल्या प्रकारे तुम्ही जर शिकलात, तर तुमचा अकाउंटन्सीचा पाया मजबूत होतो. आणि अकाउंटन्सीचा पाया तुमचा मजबूत झाला की येणाऱ्या जे काही अकाउंटन्सी, मग 12th ला बुक कीपिंग अकाउंटन्सी आहे, फर्स्ट इयरला फायनान्शियल अकाउंटन्सी आहे, एस5 ला कॉर्पोरेट, नंतर ऍडव्हान्स, हे सर्व अकाउंटन्सी तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकतात. आणि कॉमर्स फॅकल्टी मध्ये जो सब्जेक्ट महत्त्वाचा मानला जातो अकाउंट, त्या सब्जेक्टवर आपण कमांड मिळवू शकतो. म्हणून अकाउंटन्सीचं बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते अकाउंटचं बेसिक आपण शिकणार आहोत 11th कॉमर्स मध्ये 11वी या वर्षी. म्हणून 11वीचा वर्ष, लक्ष द्या मुलांना, 11वीचा वर्ष खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला वाटतं की 12वीच्या अकाउंटला खूप महत्त्व आहे, 12वीचा वर्ष खूप महत्त्वाचा, परंतु लक्ष द्या कॉमर्स फॅकल्टी मध्ये आता हा अकाउंट आपल्याला अपरिचित विषय आहे, इनफॅमिलियर आहे तुमच्यासाठी. तुमचा आणि अकाउंटचा आतापर्यंत काही संबंध आलेला नाही. मग हा नवीन सब्जेक्ट तुमच्यासाठी आहे. जर हा अकाउंट सब्जेक्ट तुम्हाला चांगला शिकायचा असेल तर तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल फक्त 11th कॉमर्स मध्येच. 11th कॉमर्स मध्ये ज्या कन्सेप्ट तुम्ही शिकणार, जो बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार, त्या पुढे क्लिअर होणार नाही. म्हणून अकाउंटन्सी मध्ये जर शार्पनेस मिळवायची असेल, अकाउंटन्सी मध्ये जर चांगलं नॉलेज मिळवायचं असेल, तर 11th कॉमर्सचा अकाउंट सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते शिकणं खूप गरजेचं आहे. जर 11th अकाउंट तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला नाही तर पुढे तुमच्या अकाउंटन्सीला तुम्हाला अडचणी येत असतात. म्हणून लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, 11th अकाउंटन्सीला तुम्ही टार्गेट करा. 11th अकाउंट तुम्ही बेसिक क्लिअर करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही 11th अकाउंट चांगल्या प्रकारे शिकलात की पुढचे सगळे अकाउंटन्सी आपण चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. मग 11th मध्ये आपण अकाउंट काय शिकणार आहोत, तर बरेच विद्यार्थी म्हणतात की या सब्जेक्टचं नाव आहे अकाउंट. तर पहिले लक्ष द्या, या सब्जेक्टचं नाव अकाउंट नाहीये. 11th ला जो सब्जेक्ट तुम्ही शिकणार त्याचं नाव अकाउंट नाहीये. आपल्या सब्जेक्टचं टायटल आपण बघूया. टायटल आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्टचा टायटल आहे. पहिले मी टायटल क्लिअर करतोय. बरेच विद्यार्थ्यांना सब्जेक्ट म्हणजे काय, तर मुलं म्हणतात की सब्जेक्ट आमचा अकाउंट आहे. अकाउंट नाही, 11वी या सब्जेक्टचं टायटल आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणजे या सब्जेक्ट मध्ये दोन कन्सेप्ट दिसत आहे. एक दिसते आपल्याला बुक कीपिंग आणि एक दिसते अकाउंटन्सी. या दोन्ही संकल्पनाचं मिक्सचर या टायटल मध्ये आपल्याला दिसतंय. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे आपल्या सब्जेक्टचं टायटल आहे. या सब्जेक्ट मध्ये काय आपण यावर्षी शिकणार आहोत, काय सिलेबस आहे, काय अभ्यासक्रम फ्रेम केलेला आहे,
तो अभ्यासक्रम त्याची ओळख आजच्या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत. म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 11th कॉमर्स साठी सिलेबस काय आहे तो सिलेबस आपल्याला इथं बघायचा आहे. तर सिलेबस आपण बघूया थोडक्यात. तर एकूण 10 टॉपिक्स, एकूण 10 चॅप्टर्स तुम्हाला इथं फ्रेम केलेले आहेत. ते टॉपिक्स आपण वन बाय वन बघू. तर पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. पहिले आपण टॉपिकची नावं लिहून घेऊ, नंतर मी त्यांची ओळख करून देतो थोडक्यात. दुसरा टॉपिक आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. डबल एंट्री बुक कीपिंग हा आपला सेकंड नंबरचा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर आहे आपला जर्नल. त्याच्यानंतर चौथा चॅप्टर आहे लेजर. पाचवा चॅप्टर आहे सबसिडियरी बुक्स. हा आपला पाचवा चॅप्टर आहे सबसिडियरी बुक्स. सहावा चॅप्टर आपला आहे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. हा आपला 6th नंबरचा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर 7वा चॅप्टर आहे डेप्रिसिएशन. हा 7वा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर 8वा चॅप्टर आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. त्याच्यानंतर 9 नंबरचा चॅप्टर आहे फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. आणि लास्ट 10वा चॅप्टर आहे सिंगल एंट्री सिस्टम. तर लक्ष द्या, आपण बुक कीपिंग अकाउंटन्सी जो तुम्हाला 11वीला आहे याचा सिलेबस बघतोय. एकूण 10 चॅप्टर्स आपल्याला शिकायचे आहेत. त्या 10 चॅप्टरची नावं मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेली आहे. हे सिलेबस आपण लिहू शकतो. आता या सिलेबसची आपण थोडक्यात माहिती घेऊ की प्रत्येक चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचे. तर थोडक्यात आपण त्याचा अर्थ समजून घेऊ. जेव्हा आपण ते टॉपिक सुरू करू तेव्हा ते डिटेल मध्ये तुम्हाला शिकवले जातील. पहिला आहे आपल्या सब्जेक्टचं नाव बघा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. मग पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन. ओळख, कशाची ओळख? बुक कीपिंगची ओळख आणि अकाउंटन्सी. म्हणजे जो विषयाचं नाव आहे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी यांची ओळख आपल्याला या चॅप्टर मध्ये कळायची आहे. म्हणजे या चॅप्टर मध्ये बुक कीपिंग कशाला म्हणतात, बुक कीपिंगचा अर्थ काय, बुक कीपिंगचे महत्त्व काय, बुक कीपिंगचे ऑब्जेक्टिव्ह उद्देश काय, किंवा अकाउंटन्सीचा अर्थ काय, अकाउंटन्सीची व्याख्या काय, हे आपण शिकणार आहोत. तसंच बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. मग त्यांच्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी याच्यामध्ये काय फरक आहे याचा अर्थ आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचा आहे. तसंच वेगवेगळ्या अकाउंटन्सीच्या टर्म असतात. कॅपिटल असेल, लायबिलिटी असेल, असेट असेल, किंवा तुमच्या फिक्स असेट, करंट असेट, डेटर्स, क्रेडिटर्स, प्रॉफिट, इन्कम, लॉस, एक्सपेन्सेस या ज्या काही टर्म्स आहेत ज्याला अकाउंटन्सीच्या टर्म म्हणतात. प्रत्येक अकाउंटन्सीची टर्म, बेसिक टर्म या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. तसंच वेगवेगळ्या अकाउंटिंग कन्सेप्ट असतील, मग गोइंग कन्सर्न कन्सेप्ट असेल, सेपरेट बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, या सगळ्या ते आपण जेव्हा चॅप्टर सुरू करू तेव्हा मी तुम्हाला ते समजावून सांगेन. या कन्सेप्ट आपण इथे शिकणार आहोत. तसंच अकाउंटिंग स्टँडर्ड पण आपल्याला काही या चॅप्टर मध्ये शिकायचे. तर या चॅप्टर मध्ये काय काय शिकायचे आपल्याला त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिली. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. इथं फक्त बुक कीपिंग आहे, इथं डबल एंट्री बुक कीपिंग. मग डबल एंट्री बुक कीपिंग काय असते, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, हे आपल्याला शिकायचंय. तसंच या टॉपिक मध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, अकाउंटचं वर्गीकरण कसं केलं जातं. तर अकाउंटचं क्लासिफिकेशन 3 भागात केलं जातं. 3 अकाउंट्स मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. एकाला म्हणतो आपण पर्सनल अकाउंट,
दुसरा अकाउंट असतो रिअल अकाउंट आणि तिसरा असतो नॉमिनल अकाउंट. याला म्हणतात क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. तर अकाउंटचं क्लासिफिकेशन हे प्रमुख 3 भागामध्ये करतात. हे त्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत. तसंच या 3 अकाउंटचे रूल्स काय आहे, बेसिक रूल्स ऑफ अकाउंटन्सी, हे सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. तसंच अकाउंटिंग इक्वेशन, अकाउंटिंग सहसंबंध असतात, इक्वेशन सुद्धा या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे. आणि त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचा, बिझनेस मध्ये जे व्यवहार होतात त्याचं अनालिसिस कसं करतात, त्याचं क्लासिफिकेशन कसं करतात, ते सुद्धा या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे जर्नल. जे बिझनेस मध्ये व्यवहार होतात त्या व्यवहारांची एंट्रीज आपल्याला कराव्या लागतात जर्नल बुक मध्ये. ते जर्नल एंट्री कशा करतात या टॉपिक मध्ये त्याची माहिती आपण घेणार आहोत. जर्नल एंट्री झाल्यानंतर त्या एंट्रीचं पोस्टिंग आपल्याला करावं लागतं वेगवेगळ्या अकाउंट मध्ये, लेजर अकाउंट मध्ये. ते लेजर अकाउंट कसे बनवतात आणि पोस्टिंग कसे करतात हे या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला सबसिडरी. सबसिडरी बुक्स म्हणजे काय, तर वेगवेगळे कॅश बुक आपण तयार करतो. सिंपल कॅश बुक असेल, 2 कॉलम कॅश बुक असेल, मग त्याच्यामध्ये कॉन्ट्रा एंट्री कशा करतात याची माहिती सबसिडरी बुक मध्ये या टॉपिक मध्ये आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, बँकेमध्ये जे कॅश बुक असतात, पासबुक असतात, त्यांच्या स्टेटमेंटची माहिती या टॉपिक मध्ये आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर 7वा टॉपिक आपला डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा ज्याला म्हणतो आपण, असेटवर चार्ज केला जातो, फिक्स असेटवर. मग डेप्रिसिएशन कसं चार्ज करतात, डेप्रिसिएशन कसं आकारतात. डेप्रिसिएशन आकारण्याच्या प्रमुख 2 मेथड आहे, स्ट्रेट लाईन मेथड आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. मग स्ट्रेट लाईन मेथड कशाला म्हणतात, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड कशाला म्हणतात, या सर्व माहिती आपण या टॉपिक मध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. एरर्स म्हणजे चुका आणि रेक्टिफिकेशन म्हणजे दुरुस्ती. मग ज्या काही चुका होतात त्यांच्या दुरुस्त्या कशा केल्या जातात, त्याचे रेक्टिफाय कसं केलं जातं या टॉपिक मध्ये आपण त्याची माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटी कन्सर्न. जे एकल व्यापारी संस्था असते त्या एकल व्यापारी संस्थेचं फायनल अकाउंट कसं बनवतात, फायनल अकाउंट कसे बनवतात, ट्रेडिंग अकाउंट कसं बनवतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं बनवतात, बॅलन्स शीट कसं बनवतात, बॅलन्स शीट काय असतं, या सर्वांची माहिती आपण या टॉपिक मध्ये घेणार आहोत. आणि शेवटचा टॉपिक सिंगल एंट्री सिस्टम, की काही सिंगल एंट्री सिस्टम असतात. सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे इनकम्प्लीट रेकॉर्ड. मग इनकम्प्लीट रेकॉर्ड मध्ये सिंगल एंट्री कशी मेंटेन केली जाते, या सिंगल एंट्रीची माहिती सुद्धा आपण या टॉपिक मध्ये घेणार आहोत. म्हणजे या प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय शिकायचंय याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये देतोय. जेव्हा आपण हे टॉपिक सुरू करू तेव्हा ते टॉपिक डिटेल्स मध्ये मी तुम्हाला ते टीच करणार आहे. तर हे झालं सिलेबस. बुक कीपिंग 11th कॉमर्स साठी आपला जो सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, त्याच्या सिलेबसची माहिती आजच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण आपला पहिला टॉपिक चालू करणार आहोत, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपण आता सध्या ऑनलाईन लेक्चर सुरू केलेले आहे. ऑनलाईन लेक्चर्स मध्ये आपण मुलांना, 11वीच्या कॉमर्सच्या मुलांना ऑनलाईन अकाउंटन्सी जर चांगल्या प्रकारे शिकायचं असेल तर ऑनलाईन अकाउंटन्सी आपण रोज YouTube व्हिडिओद्वारे सुद्धा मुलांना प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्याचं रोज गुगल मीट वर आपण रोज 1 तास लाईव्ह क्लास पण आपण घेणार आहोत. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण अकाउंटन्सी ऑनलाईन शिकणार आहोत. आणि लवकरच ऑफलाईन मध्ये पण आपण अकाउंटन्सी हे विषय सुरू करणार आहोत. परंतु जोपर्यंत आपल्याला परमिशन नाही तोपर्यंत आपण अकाउंटन्सी ऑनलाईन लर्निंग थ्रू असं या पद्धतीने शिकणार आहोत. तर हे होतं आपला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा सिलेबस. पुढच्या लेक्चरला आपण पहिला चॅप्टर सुरू करू आपला इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू. पुढच्या लेक्चरला आपण पहिला टॉपिक सुरू करूया. तर हे सिलेबसची माहिती आजच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेली आहे. ठीक आहे, थँक्यू.